अजून येऊ दे की भारी. आणि जपानला यायचं तर हीच टेक्नॉलॉजी बघायला की ड्रायव्हरलेस ट्रेन आहे, ड्रायव्हरलेस मोनोरेल. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. आता आहे तिसरा दिवस जपानमधला, अर्थात टोकियोमधला. तर आजचं प्लॅन असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा टीम लॅबला व्हिजिट द्यायची. आणि ऑलरेडी आम्हाला आज वेळ झाला होता, कारण तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तो दिवस जो आहे सेकंड डे तो हेक्टिक होता. सांगितलं होतं 25,000 स्टेप्स झाल्या होत्या आणि त्यामुळं खूप दमलो होतो. त्यामुळं आज थोडंसं लेट उठलो आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला थोडंसं लेट आमचं सगळं चालू झालं. त्यामुळं आम्हाला वेळेमध्ये ट्रेन पण मिळाली नाही. तिथे पण थोडासा गोंधळ झाला, पण आम्ही वेळेत पोहोचलो टीम लॅबला. अर्थात थोडा वेळ झालाच होता, पण ठीक आहे. आम्ही गेलो त्यावेळी गर्दी होतीच तिथे. आणि टीम लॅबला गेल्यानंतर तुम्ही जर सिंगापूरचं टीम लॅब बघितलं असेल तर तसंच आहे. जसं सिंगापूरचं आर्ट सायन्स म्युझियम जे आहे तिथे जे टीम लॅब आहे ना, तसंच आहे. फक्त 2-3 प्रकार आहेत ते वेगळे आहेत. अर्थात हे जे आपण बघत आहे हे सिंगापूरला पण असंच सेम होतं. फक्त एक जे वॉटरचं आहे ते वेगळं होतं आणि बलूनचं आहे, बलून ते सुद्धा वेगळं होतं. आणि टीम लॅबची जी तिकीट आहे ती तुम्हाला आधी बुक करावी लागते. आम्हीसुद्धा 3-4 दिवस आधी बुक केली होती. म्हणजे काही काही तिकीट्स अशा आहेत ज्या आधी बुक कराव्या लागतात. जशी बुलेट ट्रेनची तिकीट आहे ती आधी बुक करावी लागते, किंवा ज्या काही स्पेशल ट्रेन आहेत त्याची सुद्धा तिकीट आधी बुक करावी लागते. तर त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ येईलच, पण टीम लॅबचं तरी आधी बुक करावं लागतं. आणि ठीक आहे, आमचा टाईम स्लॉट जो आहे तो 11चा होता, पण आम्हाला तिथे पोहोचायला 11:30 वाजले. पण तरीसुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम नाही आला. तर म्हणजे असं चालू शकतं तुम्ही अर्धा तास जरी लेट झाला तरी. इथे पाणी आहे गुडघ्यापर्यंत, गुडघ्याच्या थोडंसं खाली आहे बघा. आणि इथे खाली असे मासे आहेत, मस्त गेले. दिसतायत का मासे तुम्हाला? आणि जे हे जे आहे ना, हे आम्ही सिंगापूरला हे नव्हतं. बाकी आम्ही सिंगापूरला जे दुसरं बघितलं होतं ना ते सेम होतं. हे 3 हे ॲथलेटिक, फॉरेस्ट, वॉटर गार्डन आणि ओपन एअर. आता आमचे 2 झाले, हे 2 झाले आता. चला तर टीम लॅबबद्दल सांगायचं झालं तर जर तुम्ही फर्स्ट टाईम बघत असाल तर नक्की विजिट करा, कारण अतिशय सुंदर असा वेगळाच हा एक्सपिरियन्स आहे. तर थोडक्यात म्हणायचं झालं तर आपण जी आर्ट आहे ती भिंतीवर बघतो, पण इथं आर्ट, टेक्नॉलॉजी, त्यानंतर साऊंड इफेक्ट्स आणि लाईट या सगळ्यांचं मिळून जे मिश्रण आहे, तर त्याच्यामधून तुम्ही चालता. म्हणजे त्याचा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तुम्ही अशा एका वेगळ्याच युनिवर्समध्ये आहात असं तुम्हाला वाटतं. तर आत्ता आम्ही चाललो आहोत मोनोरेलमधून. छान अशी मोनोरेल आहे, ड्रायव्हरलेस मोनोरेल. आणि या मोनोरेलचं वैशिष्ट्य म्हणजे काय, इथे ड्रायव्हर नाही, काही नाही, पुढे नाही आहे. आणि असली भारी आहे ना, इथं तुम्हाला पूर्ण टोकियोचं दर्शन होतं. टोयोटाचं शोरूम आहे इकडे. आणि जपानला यायचं तर हीच टेक्नॉलॉजी बघायला की ड्रायव्हरलेस ट्रेन आहे, ड्रायव्हरलेस मोनोरेल बघा.黄色が見える。あそこだよ。आज आम्ही आलो आहे ओदाइबा सिटी बघायला. तर आत्ता मगाशी आम्ही ते हे टीम लॅब बघितली, आणि टीम लॅब बघितल्यानंतर आता इथे एक वॉटर फ्रंट म्हणून आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. मी खूप छान छान अशा बिल्डिंग आहेत. आणि ही मोनोरेल बघा जी मगाशी आम्ही बघत होतो ती इथे तुम्हाला दिसेल. दिसली का वरती? तर बसायला वगैरे असलं भारी आहे ना, असला भारी एरिया आहे की विचारायला नको. आणि काय मोठ्या मोठ्या बिल्डिंग, जबरदस्त आहे हा एरिया.
टोकियो ओदाइबा. त्याच्यामध्ये किती फ्लोअर्स आहे? 3, 4, 5, 6, 7, 8, 9 फ्लोअर पार्किंगच आहे इथे. इकडे बिल्डिंग आहे. असा मॉल आहे जपानमधला. त्या मॉलमध्ये आम्ही आलो. शूज बघत आहे. आरुषला काही स्पोर्ट्स शूज वगैरे आवडले तर, कारण इथं ॲडिडासचे वगैरे असे असतात चांगले असं ऐकलंय. बघू. आणि या मुलींच्या बॅगला बघा की किती सारे टॉईज आहेत. तुम्ही बघितलं का स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा जो स्टॅच्यू आहे डुप्लिकेट केलेला आहे. मस्त आहे ना. आणि हा असा मॉल आहे. इथं आता आम्ही चाललो आहे. त्याचं नाव आहे ॲक्वा सिटी ओडायबा. आणि इथं तुम्हाला इंडियन व्हेज फूड मिळेल असं म्हणतायत. लेट्स सी. इथं आम्हाला प्रॉपर मिळालं मुंबई म्हणून. बघा कोण म्हणतं जपानमध्ये मिळत नाही, सगळं मिळतं. आणि हा व्ह्यू बघा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पण इथून दिसतीये. नाईस व्ह्यू आहे इथे. आणि टोकियो टॉवर कुठं आहे? टोकियो टॉवर पण दिसतोय. माउंट फुजी पण दिसतोय. आणि आरुष पण दिसतोय उलटा गॉगल घातलेला. आणि इथं आम्ही मुंबई हॉटेल आलेलो ना, त्याच्याच बाजूला हे रेड लॉबस्टर नावाचं हे आहे. तिथं एकदम फ्रेश लॉबस्टर्स आहेत. ते असे हाताने आशुतोषने पकडला तो काढायचा आणि तो सांगायचा. ते बरोबर तोच बनवून देतात तुम्हाला. सही ना जिवंत आहे. आणि याच्यानंतर आम्ही गेलो शिबुया क्रॉसिंग बघायला. शिबुया क्रॉसिंग म्हणजे काय तर इथे एकाच वेळी हजारो लोक रोड क्रॉस करत असतात. आणि ती जी लाईटिंग आहे, त्या उंच उंच बिल्डिंग आहेत आणि ही जी लोकांची धावपळ आहे ही इथे बघण्यासारखी आहे. आणि खूप साऱ्या हॉलिवूड मूव्हीजमध्ये, जापनीज मूव्हीजमध्ये याचं शूटिंग असतं. आणि जपानची धडधड असं तुम्ही याला म्हणू शकता. तर हा एक खूपच छान एक्सपिरियन्स होता ॲक्च्युली. म्हणजे खूप मजा आली. तर आरुषची खूप इच्छा होती इथे जायची आणि खरंच खूप मजा आली. हे असं आहे. इकडे 1, 2 शिबुया क्रॉसिंग रोड आहे. जगातला सगळ्यात बिझिएस्ट क्रॉसिंग आहे. आम्ही जिथे राहतो ना, म्हणजे आमचं जे अपार्टमेंट आहे टोकियोमधलं, असाकुसामधलं रिव्हर व्ह्यू APT अपार्टमेंट, त्याच्या समोरचा बरोबर हा व्ह्यू आहे. आज या बोटीने येत चालू, पण मला वाटतं ते स्पेशल ओकेजनला चालू असतात. कदाचित आम्हाला वेळ झाला. आणि आत्ता मी ना जस्ट एका ठिकाणी मसाज केला. तर इतका चांगला मसाज होता ना तो, अप्रतिम आहे ना. आणि इकडं टोकियो टॉवरची लाईट बंद झाली वाटतं. आणि आम्हाला आधी असं वाटायचं की हे रताळ असतं ना, ते रताळचं आहे. पण ते आशुतोषच्या मित्रांनी सांगितलं आम्हाला ते रताळ नाही आहे, हां बियरचं फोम आहे म्हणून. तर ॲक्च्युली मसाजची खूप जास्त गरज होती आम्हाला, कारण खूप असं थकल्यासारखं वाटत होतं. पाय खूप दुखत होते. तर खूप फ्रेश झालो मसाज घेतल्यानंतर. कारण तिथे थाई मसाज होता, पण प्रॉपर मसाज होता. म्हणजे अगदी परफेक्ट म्हटलं तरी चालेल. इवन आम्ही थायलंडला गेलो होतो, तिथेसुद्धा थाय मसाज केला होता. तो पण आम्हाला इतका आवडला नाही तितका आम्हाला हा जपानमधला आवडला. प्रॉपर पॉईंटला धरून मसाज करतात. आणि ॲक्च्युली ते जे स्ट्रेचिंग करतात ना प्रॉपर पॉईंटला धरून, ते अगदी व्यवस्थित एकदम अफलातून होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. बाय बाय.